रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कत्रे तुमचं स्वागत करते। आज मी तुम्हाला आपल्या हिंदू धर्मात पवित्र मानली जाणारी अशी तुळस या वनस्पतीबद्दल माहिती देणार आहे। तर तुळस ही आयुर्वेदात खूपच तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि तिचं हे जर मंजीर आहे, हे जे बी येत आहे, हे आयुर्वेदात खूप महत्त्वाचं आहे। याची पानं महत्त्वाची आहेत। तर तुम्हाला मी आता याची सविस्तर माहिती पुढे देतोय। तुम्ही तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा, तरच तुम्हाला समजेल। कारण काय होते, तुम्ही व्हिडिओ बघताना असं पुढं स्किप करता, त्याच्यामुळे पूर्ण तुम्हाला माहिती मिळत नाही। तर व्हिडिओ पूर्ण बघा। ज्याप्रमाणे तुळशीला धार्मिक महत्त्व आहे, त्याप्रमाणे आयुर्वेदातही तुळशीला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे। कारण तुळशीचे एवढे उपयोग आहेत का तुम्ही ऐकूनही थक्क व्हाल। एक ना अनेक आजारावरती तुळस, अशी पवित्र तुळस आपल्याला उपयोगी आहे। तर सांगायचं झालं तर बघा, हल्लीच्या काळात बघा, धकाधकीचे जीवन, मानसिक ताणतणाव, वजन वाढणं, नैराश्य, असे कित्येक व्याधीने ग्रस्त माणूस असतो। तर आता जर बघा, बऱ्याचशा जणांना आता ही समस्या आहे वजन वाढायचं। बरेचसे जण सांगतात वजन वाढले, काय करावा? पण जर तुळशीच्या पानाचा आणि त्या बियांचा असं एकत्र जर काढा करून पिला, असं रोज जर तुम्ही सकाळी सकाळी उपाशीपोटी आणि संध्याकाळी असं 2 टाईम काढा पिला, तर तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल। आपोआप तुमचं वजन कमी होईल। कारण ते तुळशीच्या बियांमध्ये आपले भूक कमी करण्याचं असं गुणधर्म आहेत। तर म्हणून तुम्ही असं केलं तर तुमचं वजन कमी होईल। आणि दुसरी गोष्ट बघा, आपण बऱ्याचशा वेळा काही गोष्टी वाचतो आणि मग आपल्या लक्षात राहत नाही, किंवा एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे आणि आपण विसरतोय नेहमी, असं म्हणजे आपण आठवत नाही। तर जर तुम्ही तुळशीच्या पानांचा काढा जर तुम्ही पिला, जर सकाळ संध्याकाळ 2 टाईम, तर तुमची स्मरणशक्ती तल्लख होणार आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होईल। असं तुळशी तेवढं चांगले गुणधर्म आहेत। आणि तसंच बऱ्याचशा जणांना ॲसिडिटीचा त्रास, अपचन होतं। तर हे होऊ नये, किंवा आपण होण्याआधीच म्हणजे प्रतिबंध म्हणून, जर आपण जेवण केल्यानंतर, जेवणाच्या नंतर तुळशीच्या पाला खाल्ल्यास अन्नपचन चांगले होते, एवढं उपयोगी आहे। कारण तुळशीच्या पानात पाचक घटक सुद्धा आहेत, त्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होतं आणि अनेक असे सर्व आजारावर लढण्याची शक्ती या पवित्र तुळशीमध्ये आहे। त्यामुळे जर तुम्ही तुळशीची पानं जर नेहमीच सेवन केली नेहमी, तर तुम्हाला विविध आजारावर लढण्यासाठी प्रतिकारशक्ती तुमची वाढणार आणि तुम्ही तंदुरुस्त राहणार। असं एवढं चांगला गुणधर्म आहे। आणि एक कॉमन समस्या बघा, वातावरण बदललं किंवा अनेक कारणाने बऱ्याचशा जणांना खोकला जडतो। तर खोकल्याकरता सुद्धा तुळशीची पानं खूप उपयोगी आहेत। जर तुम्ही तुळशीची पानं अशी खाल्ली तरी चालेल, किंवा तुळशीची पानं जर चांगली ठेचून 2 कप पाणी घ्यायचं, ते तुळशीची पानं टाकायची, त्याच्यात थोडा अडुळसाची पानं टाकायची, थोडी दालचिनी टाका आणि 2-3 लवंग टाका, 2-3 काळी मिरी टाका। असं जर चांगलं ठेचून काढा केला आणि जर तो अर्धा कप सकाळ दुपार संध्याकाळ असं जर पिला, तर तुमचा खोकला निश्चितच थांबेल। असं एवढं गुणकारी आहे। तर तुम्ही असंही करू शकता। आणि तुळस अजूनही आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याचं काम करते। जर तुळशीच्या पानामुळे आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढते, त्यामुळं आपलं शरीर निरोगी राहण्यास मदत होते। तसेच बरेचसे बघा, आपल्या माता भगिनी असतात, त्यांना मासिक पाळीच्या समस्येत बऱ्याचशा अडचणी येतात। मासिक पाळी वेळेवर येत नाही, म्हणजे विविध कारणाने असते। जर तसं जर समस्या असेल, तर तुळशीची पानं आणि बिया एकत्रित असं जर त्यांचं पाण्याबरोबर वाटून किंवा उकळून जर असं सेवन केलं, तर मासिक पाळी वेळेवर येण्यास मदत होईल। तर तुम्ही असंही करू शकता। अपचन किंवा गॅस झालं, पोट फुगलंय,
तर यासाठी तुम्ही तुळशीची पानं आणि बिया एकत्रित जर सेवन केलं, जर तुम्हाला अपचनाची समस्या दूर, तसेच त्वचेवर जर कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन झालंय, तुमच्या त्वचाविकार आहे, तर त्याच्यावर तुळशीची 4 ते 5 पानं चांगली कुस्करून तिथे चोळा. तुम्हाला त्वचाविकार सुद्धा बरे होण्यास मदत होईल. आणि जर जखम आहे किंवा अजूनही कोणतंही त्वचेचं इन्फेक्शन, तर तिथं असे करू शकता. तुम्ही तुळशीच्या ह्या मंजिऱ्या आहेत, म्हणजे जे बिया असते मंजिऱ्या आहेत, चोळून चांगलं त्याचे बी निघते छोटं, तर ते बी वाटून जर चांगलं तुम्ही जर जखमेवर लावलं, तर तुमची जखम लवकरात लवकर बरी होण्यास मदत होईल. तसेच अजून एक बघा, आपण एक ही कॉमन समस्या झाली अनेक कारणामुळे, ते तोंडाचा वास येणं, तोंडाची दुर्गंधी येत असेल, तर तुम्ही तुळशीचे पानं जर सेवन केले, 4 ते 5 पानं सकाळी खाल्ली, तर तुमच्या तोंडाची दुर्गंधी कमी होण्यास मदत होईल आणि तुमच्या तोंडाचा वास येणार नाही. एवढं चांगला महत्त्वाचा घटक आहे. अजून महत्त्वाचं म्हणजे आपलं हे सगळं धावपळीचं युग आहे. आपण अनेक चिंतेने ग्रासलेलो असतोय. कार्यालयातील काम किंवा इतर आपले कौटुंबिक तणाव त्यामुळे येतो. तर त्यासाठी काय करा, तर तुळशीत ना ताणतणाव विरोधी गुणधर्म आहेत, म्हणजे तुमचे टेन्शन दूर करणारे घटक आहेत. तर तुम्ही जर तुळशीच्या पानाचा काढा जर करून पिला सकाळ संध्याकाळ, तर तुम्हाला थोडंसं शांत वाटेल आणि तुमचा टेन्शन किंवा तणाव कमी करण्यास मदत होईल. तर तुम्ही असंही करू शकता. आणि एवढं चांगले तुळशीचा गुण ह्या घटक आहेत त्याच्यात, काय विचारूच नका. तुम्ही जर आपल्या शरीराला तुळशीची पानं ही ऊर्जा देतात, म्हणजे आपण जर 4 ते 5 पानं जर सकाळी सकाळी तुळशीची पानं खाल्ली, तर तुम्हाला दिवसभर फ्रेश ठेवण्याचं काम करेल. तर नक्की तुम्ही सुरुवात कराल ना आजपासून. सकाळी सकाळी उठल्यानंतर त्या निमित्ताने तुळशीला नमस्कार करा. कारण तुळशीला नमस्कार केल्यामुळं तुळशीखाली जो वायू असतो, आपण वाकून दर्शन घेतो, त्यामुळे आपल्याला फ्रेश वाटते आणि प्रसन्न वाटते आणि एक आपण देवाची पूजा केल्याचं एक समाधान वाटते. तर तुम्ही दर्शनही घ्या आणि सकाळी सकाळी 4 ते 5 पानं तुळशीची खा. तुम्हाला दिवसभर बघा नक्कीच फ्रेश वाटेल. एवढा चांगला गुणधर्म आहे. तर तुम्ही असंही करू शकता. जर तुळशीच्या पानाचा जर आपण चहा करून पिला, तर तुमची नेहमी आपल्याला वाटतं डोकं दुखतंय, डोकं जड पडतंय, सर्दी आहे, खोकला आहे, तर तुळशीच्या पानाचा चहा जर तुम्ही करून पिला, तर तुमची डोकेदुखी, सर्दी, खोकला हे तुम्हाला एकदम कमी होऊन जाईल आणि तुम्हाला आराम मिळेल. आणि तसंच आता त्याच्यात बरेचसे घटक असल्यामुळं असं म्हणतात, की शरीरातील जी साखर असते रक्तातील, ती सुद्धा तुळस नियंत्रित करते. म्हणून तुळशीचे बरेचसे उत्पादनं आपल्याला बाजारातही मिळतात. पण विकत घेण्यापेक्षा जर तुम्ही आपल्याच घरी एक तुळशीचं रोप लावलं बाहेर आणि त्याची जर पूजाही केली आणि शिवाय तुम्हाला त्यापासून अगणित फायदे आहेत, तुम्ही धार्मिक सुद्धा तुम्ही महत्त्व पाळू शकता आणि आयुर्वेदिक सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर तुम्ही असंही करू शकता. तुम्ही आजही ग्रामीण भागात गेलात, तर प्रत्येकाच्या घराच्या बाहेर अंगण असतं आणि अंगणाच्या त्या चौभोवतून कडेला तुळशी पूर्ण लावलेली असते. तुळशी म्हणजे एक तुळशी वृंदावन नाही, तर अनेक तुळशी लावलेल्या असतात. तर हे ग्रामीण भागातच हल्ली आता अंगण आणि तुळस व्यवस्थित बघायला मिळते. शहरात तर अंगण तर विसरावंच लागेल. कारण काय आहे, एखादं असते कुंडीत तुळस तरी चांगलं आहे, कारण ते असावीच प्रत्येकाचे. पण पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात असं एखादा दम्याचा रुग्ण असेल किंवा जास्त आजारी पेशंट आहे, तर त्याला काय करायचे, अशा पूर्ण तुळशी लावलेल्या असायची चौभोवतून आणि त्या पेशंटला मध्ये अंथरूण करून द्यायचे आणि त्याच्यावर झोपवलं जायचं त्या रुग्णाला. त्यामुळं त्या रुग्णाला दम्याचा किंवा त्रास कमी व्हायचा किंवा इतरही वायूमुळं तिथल्या प्रसन्न वाटायचं आणि तो रुग्ण लवकर बरा होण्यास मदत व्हायचं. तर एवढा तुळशीचा चांगला फायदा आहे. तर माझं एवढंच सांगणं आहे, की प्रत्येकाने एक तरी तुळस आपल्या दारात लावावी
कारण त्याचे एवढे फायदे आहेत का तुम्ही विचारूच नका. तसंच बघा, आपल्या हल्ली प्रत्येकाला काही ना काही बीपीचा त्रास, उच्च रक्तदाबाचा त्रास असा जाणवत असतो. तर हे टाळण्यासाठी तुम्ही हे काय करू शकताय, जर तुळशीची 4 ते 5 पानं सकाळी सकाळी जर खाल्ले, तर जर ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांना जर ते उच्च रक्तदाब आहे हा, तर नॉर्मल ठेवण्यास तुळस ही महत्त्वाची भूमिका बजावते आणि आपल्याला त्याचा फायदा होतो. तसेच आपले त्वचेवर बघा मुरुंबा येतात किंवा पिंपल्स येतात, हे दूर करून चेहरा सुंदर व तजेलदार ठेवण्यास तुळस आपलं महत्त्वाचं गुणधर्म तिथं बजावते. तसेच शरीरातील रक्तप्रवाहसुद्धा सुरळीत राहतो. आणि बघा, बऱ्याचशा जणांना अशी कोणत्याही कारणाने काही ना काही कारणामुळे भीती वाटत असेल, तर त्याला जर सकाळी, दुपारी, संध्याकाळी असे जे 4 ते 5 पाने जर त्याने खाल्ले, कोणी असो, तर त्याच्या मनातली जी भीती किंवा बेचैनी कमी होण्यास मदत होते. असं एवढी चांगली तुळशीत गुणधर्म आहेत. तसेच आपले हृदयसुद्धा निरोगी राहण्यास मदत होते. जर तुमची हाडं थोडं काही ठिसूळ वाटत असेल किंवा काही हाडात कमकुवतपणा वाटत असेल, तर तुम्ही तुळशीची जर पानं जर खाल्ली, तर तुमचे हाडे मजबूत टणक होण्यास मदत होते. तसेच आपली जी शरीरातील ऑक्सिजनची लेवल असते किंवा ऑक्सिजनची पातळी असते, ती सुद्धा तुळस वाढवण्यास मदत करते. आणि बऱ्याच जण सर्दी, खोकला किंवा अशी घशात खवखव होते, घसा दुखतो, तर तुम्ही 4 ते 5 पानं जर तुळशीची खाल्ली, तर तुमची घशातली खवखव आपोआप कमी होईल. आणि रोज 4 ते 5 पाने खाल्ले, तर तुमची त्वचा, यकृत, तोंड, फुफ्फुस यासारख्या शरीराच्या अनेक भागाच्या कॅन्सरसारख्या आजाराला दूर ठेवण्याचं काम हे तुळस करू शकते व कॅन्सरपासून बचाव होऊ शकतो. तर एवढी चांगली तुळस आहे. तर माझं म्हणणं आहे, प्रत्येकाने एक तुळस लावा. नक्कीच तुम्हाला त्याच्यापासून अनेक गोष्टींचा फायदा होईल. अनेक आजार तुम्ही दूर ठेवू शकाल. मंडळी, मी आज तुम्हाला या आपल्या पवित्र तुळशीबद्दल दिलेली आयुर्वेदिक माहिती तुम्हाला जर आवडली असेल, तर माझ्या रामबाण या उपचार चॅनलला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि दुसऱ्यांनाही माहीत व्हावं म्हणून शेअर करा. धन्यवाद.